स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. पण मला ना हे असं साधं नॅचरल असलेलंच फार आवडतं. नाहीतर ते हिरवं नेल पेंट आणि जांभळं लिपस्टिक असलेल्या मुली पण असतात, पण तू तशी नाहीयेस. यू आर सो सिम्पल अँड स्वीट. अगदी मला हवी तशी. म्हणूनच मी घरी गेल्यावर लगेच ग्रीन सिग्नल देऊन टाकला. आणि तुझं काय? नाही नाही म्हणजे आपल्याला काही घाई नाही. टेक युअर टाइम. अरे आपण काही खायला मागवलंच नाही. एक मिनिट. एक्सक्यूज मी. काय घेणार आहेस तू? काहीही. काहीही ही डिश नाहीये ना आपल्याकडे? नाहीये. तो काहीही हा पदार्थ नाहीये त्यांच्या मेनू मध्ये. वाईट होता ना? सो सॉरी. मला माहितीये खूप वाईट होता. नाही, चांगला होता. बरं सांग काय घेशील? तू सांग, मला चालेल. नो वे. मी इथे तुला जाणून घ्यायला समजून घ्यायला आलो. त्यामुळे तुला खरंच जे हवं असेल ना तेच सांग. चॉकलेट मूस. मेक इट 2. ए बाई पण ही आदित्यची कशी आहे ग? आदित्यची म्हणजे आमच्यासारखी खादाड बोकी वाटत नाही. माही आपल्याला काय खिलवणारी असेल तरी चालेल. आता सुद्धा एकमेकांना प्रेमाच्या बाता खिलवत असते. मी सांगतो लिहून घे तू पटकन. समोरच्याला पटो किंवा न पटो, आपल्या मनात जे काही आहे ना ते बिनधास्तपणे बोलून टाकायचं, असा आपल्या घराचा नियमच आहे. माईच्या भाषेत बोललं ना तर घर हे नेहमी हसतं खेळतं असलं पाहिजे. आणि आपलं घर तसंच आहे. आणि फक्त आपल्या घरातच नाही तर अख्ख्या देसाईवाडीत धूमधडका चालू असतो. त्याचं काय आहे की वाडी जरी आपल्या मालकीची असली ना तरी तिथे असं घर मालक आणि भाडेकरू असं नातच नाहीये. म्हणजे सरदेसाई, राणे, तिथे राहणारे सगळे मिळून एक अख्खं कुटुंब आहे. खूप मजा करतो आम्ही. सगळे सण बिण तर एकत्र साजरे करतो. आणि कोजागिरीला ना हे मला चांदणं फार आवडतं. तुला? मेघना अगं हे रडू नकोस. मी सॉरी. मी चुकीचं बोललो का काही? नाही, आय एम फाईन. लेट मी गेस. तुलाही चांदणं फार आवडतं ना? फारच. हो. अगं मग आपली आवड तर सारखी आहे. त्यात रडण्यासारखं काय? तू तर घाबरवलंच मला. मेघना, तू रागवणार नसशील तर एक बोलू? काय? रडताना पण सुंदर दिसतेस.
आणि रडू आवरताना आणखी सुंदर दिसतेस. तू हसताना प्रॉपर कशी दिसतेस हे काही दिसलं नाही मला. लवकर लावा, लवकर लावा. यांना चैन पडत नाही अजिबात. हॅलो, मी बोलतोय. बोला. हा बोला, काय कुठे आहात तुम्ही? अहो मी इथे बाहेरच आहे. काय तुम्ही बाहेर आणि ते आतमध्ये? अहो काय करतायत का इतका वेळ? त्यांच्या गप्पा रंगल्या असतील तर ते चांगलंच आहे ना. म्हणजे ते दोघं एकमेकांना आवडतायत, त्यांचे विचार पटतायत, असाच अर्थ होतो ना. अहो तुम्हाला कळत कसं नाही? त्या दोघांना एकटा आतमध्ये सोडलाय तुम्ही. ही मूर्ख मुलगी आपलं प्रेम प्रकरण सांगून बसेल ते आदित्यला आणि वाटोळ होईल म्हणून त्यांची भेट व्हायला नको होती. मला सरळ साखरपुडाच करायला हवा. आता ती बाहेर आल्यावरच मला कळेल ना. आणि तुम्हाला जे काही वाटतं ना तसं काहीही होणार नाहीये. तुम्ही सारखे सारखे तेच विचार मनात नका आणू. हो या बाबाजी, बाबाजी लक्ष असू दे बाबाजी. ए माई, तुम्ही सुद्धा लग्न आधी भेटला होतात का ग? आमच्याला नव्हतं कसलं फॅड बघण्याचं भेटण्याचं. म्हणजे लग्न आधी मोकळेपणाने बोललात का डायरेक्ट हनीमून? वा, बोललो बिल्लो नाही खरं आहे. पण खरं सांगू का, बोलायची गरजही वाटली नाही आम्हाला. चक्क नानांना सुद्धा नाही वाटली? नानांना काय, माईकडे बघूनच सगळे प्रश्न सुटले असते. काय चाललंय का तुम्ही दोघींचं? हा, तुम्ही दोघींनी आज काय मला टार्गेट बनवायचं ठरवलंय का? टार्गेट कुठच्या? अगं पण मुद्द्याचं विचारलंच नाहीये अजून. ए माई, गेला होतात का ग हनीमूनला? ए गप्प बसा. मला सांगा ना. ए माई सांग ना, ही तुमची पहिली भेट कशी होती? तुम्हाला वाटते ना तितकी काही रोमॅन्टिक वगैरे नव्हती बरं का आमची भेट. आमचा बघण्याचा कार्यक्रम म्हणजे काय ग, वडीलधाऱ्यांची फौजच्या फौज यायची आम्हाला बघायला. आजी आजोबा आत्या मामा काका, हा शेजारचा तो शेजारचा, आलाना फलाना काय विचारू नका. आणि शक्य झालं तर नवरा. आणि माई, ह्या सगळ्या फौजेमध्ये नवरा मुलगा नेमका कोण असा प्रश्न पडत असेल नाही? अगं पण विजया, माईला हा प्रश्न पडलाच नसेल. माईनी लगेच ओळखलं असेल. हे नाना. पुरे तुमचा चावटपणा. तुम्ही दोघी ना अशक्य आहात तुमच्या नवऱ्यांसारखे. चहाचं बघ. चहाचं बघ. ए नाही, मगाशी मी केलं होतं, तू कर आता. ए आता मी नाही करणार, कंटाळा आला. हे काम कर. बरं मी करते. खुश? चालेल. निर्लज्ज आहात तुम्ही दोघी. माझा मोठा भाऊ अमित एवढा फिरतो पण त्याचं लक्ष नेहमी घराकडे असतं. त्याचं काय ना, आपलं घर आहेच तसं. हा म्हणजे प्रत्येकाचं असतं तसं, पण आपलं घर जरा आहे स्पेशल, जरा हटके. आणि तेही नानामाईंमुळे. मस्त आहे ते अर्थ. म्हणजे थोडेसे जुन्या वळणाचे आहेत ते, पण थोडेसेच. आणि आमच्याशी तर मित्रमैत्रिणीसारखे वागतात. बरं, दोघांमध्ये कधी भांडणं नाही. म्हणजे ते असतं ना की नवरेपणाची दादागिरी असते आणि बायकोपणा वापरून आपलं काम करून घेण्याची बायकांची ट्रिक असते. तसलं काही नाही दोघांना. खूप चांगले मित्र आहेत ते एकमेकांचे. आणि मला वाटलं की आपल्यातही तशी मैत्री. की मैत्री ही अशी कुणी कुणावर लादता नाहीये, ती आपोआपच व्हावी लागते. हो ना? हो, खरंय. आणि त्यात आपली भेट किती ऑड होती. म्हणजे डायरेक्ट तुम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको होणार की नाही हे ठरवायचं. कम ऑन. म्हणून म्हटलं तुला फोन करूया, भेटूया, मनातलं बोलूया, विदाउट एनी टेन्शन. निर्णय घेण्याचं ओझं न ठेवता
दोन मित्रांसारखं. मेघना, काय झालंय? तू एवढी टेन्स काय आहेस? तेव्हा तू काही खाल्लं सुद्धा नाहीयेस. तुला काहीतरी सांगायचं आहे मला. पण ते कसं सांगावं, कुठून सुरुवात करावी ते कळत नाही. हो ना? अगं मेघना, घे. मेघना, आपण एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. रिअली केअरफुल. आणि मनातलं एकमेकांना सांगण्यासाठीच भेटलोय ना आपण इथे. हो, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पण आधी मला विचारायचं आहे, तू मला फोन करून पसंती का विचारलीस? म्हणजे विचारायलाच पाहिजे ना. काय मला हे पहिल्यांदाच कोणाला तरी सांगतोय मी. पण येस, मला खरंच तू खूप आवडलीस. म्हणजे पाण्याच्या कार्यक्रमाचं नाही सांगत आहे मी. त्याच्या आधी तुझ्या घराबाहेर गाडीजवळ आपण भेटलो ना. तो तू होतास? म्हणजे तुझ्या लक्षातच नाही? अगं, तू युनिव्हर्सिटीला गेली होतीस आणि तुला यायला उशीर झाला होता आणि घराच्या बाहेर गाडीजवळ आपण घ्या मॅडम, तुम्ही अडखळताना ज्याने तुम्हाला सावरलं ना तो मीच होतो. बरंच झालं मी तुला फोन केला. म्हणजे बघ ना, पहिल्याच भेटीत तू माझ्या मनावर कोरली गेलीस आणि तुला तर मी आठवतही नाही. मेघना, तेच विचारायचंय मला. माझ्याविषयी काय इम्प्रेशन झालंय तुझ्या मनात? मनाचा काय संबंध? म्हणे अकाउंटन्सी मध्ये माझं मन रमत नाही. मुळात तुमचं मन रमावं म्हणून तुम्हाला कोणी शिकवत नाहीये, समजलं? म्हणे बीए नंतर गाणं करणार या, काही गरज नाही गाणं बिणं करायची. मी तर म्हणतो MA सुद्धा करायची गरज नाहीये. अकाउंटन्सीचा कोर्स करा, अकाउंटन्सीचा कोर्स. उत्पन्न होईल, पैसा मिळेल. जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा, समजलं? आणि त्यासाठी मनाची नाही, अकलीची गरज लागते. आणि मन रमत नाही जेव्हा. नकोय मला. बघा, पानात वाढलेलं टाकलेलं मला आवडत नाही, सांगून ठेवतोय. सगळं संपवायचंय. जेव्हा जेव्हा पटपट.
ना गप गप. पाणी घे, पाणी घे, पाणी घे. हळू हळू हळू. ओके. माझा मोबाईल, बहुतेक मी माझा मोबाईल गाडीत विसरलो. मी तो घेऊन येतो. आणि इट्स ओके, कोणीतरी आठवण काढली असेल. आलोच मी. नाना सगळ्यांनी फोन करून झालेत पण एकाचाही कॉल त्यांनी अटेंड केलेला नाहीये. 57चा सेकंड राऊंड सुरू करायचा कधी बोला. आणि तो करणारच नाही रे. एवढा गुंगा असेल ना तिकडे आता. आणि जरी चुकून त्यांनी कॉल अटेंड केला ना तरी विचारेल कोण अमित, कोण सतीश. अरे नका रे, नका त्याला त्रास देऊ. अति करू नका हा. नाहीतर काय. अरे आपल्या फोन मध्ये तो डिस्टर्ब होत असेल ना तिकडे. आणि आल्यावर नंतर सगळं सांगणारच ना आपल्याला. नाही अर्जू, तुम्ही ना लाईव्ह टेलिकास्ट ठेवायला हवं. सगळी देसाईवाडी जमालेली असते. चिट्टा टाळ्यां सगळं चीअरअप करायला. नाना आम्ही हा जो काही उपद्व्याप करतोय ना तो त्याला चीअरअप करण्याच्या उदात्त हेतूनच करतोय. हा करेक्ट नाना. आणि चिडवा चिडवी करायला जाम धमाल येते. तसं नाही काय, पण त्यांना आज काय तो फायनल डिसिजन घ्यायचा आहे ना. नाही नाही नाही, त्याबद्दल तुम्ही काहीच बोलू नका बरं का. त्यांचा निर्णय ऑलरेडी झालाय. नाही म्हणजे माझं तर म्हणणं आहे त्यांचा निर्णय झालाय ना म्हणूनच ते आज भेटलेत. एकमेकांना आवडलेत ते. होकार दिलाय त्यांनी एकमेकांना म्हणजे झालं, संपलं आता सगळं. आज फक्त ना तू किती गोड आहेस आणि मी किती गोड आहे एवढ्यासाठीच भेटलेत. एवढे मिस कॉल्स भेटले. हॅलो. हॅलो, हाय हिरो, काय करतोय? हनीमून. बघितलं ना तुम्ही. दिसतो अगदी माझ्यासारखा बरं का. साधा सोजवळ पण बोलतो अगदी तुमच्यासारखा. अरे आधी बाळा, चेष्टा करायची वेळ नाहीये ही. काय करतोय सांग ना. अगं मग अर्चू, हा काय प्रश्न झाला का? काय करतोयस? अरे तुम्ही लोक मला काही करू द्याल तर ना. अरे तुम्ही तर मिनिटाला फोन करताय. केवढे मिस कॉल्स आहेत. चला आल्यावर बोलू. ठीक आहे ठेवते. काय बोलला आधी काका? ए पल्लव, तुला नाही कळायचं ते, गप्प बस. अरे सांगा ना रे मला. हनीमून झालं. सतीश, अरे हत्तीच्या हनीमून ना, ते तर मला माहिती आहे. जदी काका डेट वरती गेलाय ना, तिकडे गर्लफ्रेंड आणि असते कधी कधी मून म्हणजे चांदोबा. आपले नाना आजोबा विचारतात ना माईंना, काय चांदोबा काय करतो. आपण वाटलं ते बोलतो घरात आणि मुलं बरोबर तेवढंच घेतात. अरे यार, हीच तर मोठं होण्याची प्रोसेस आहे. हे पण खरंच सांगतो, हनीमूनचा एवढा गोड अर्थ मी पहिल्यांदा ऐकला. काय हनी, पुरे झालं तुमचं चावटपणा. आदित्यची गाडी कुठपर्यंत आले ते बघा आधी. आल्यावर कळेलच की ग. कशी कळेल सांग. स्टेप बाय स्टेप. काय ग, हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. कुणाची आठवण झाली? नाही आणि बाय द वे तू इथे काय करतेस? तो कुठता? अदू अरे कुठे होतास तू? अरे तुला किती शोधलं मी, किती फोन लावले. तुला माहितीये इथे काय झालं? बाबांनी लग्न ठरवलंय माझं. काय? हे कसं शक्य आहे? मेघना, हे बघ, तू माझी आहेस, तू फक्त माझी आहेस. आपण दोघांनी एकत्र असायला हवं.
तुला एवढी साधी गोष्ट नाही सांगता आली बाबांना? तू तू त्याच्यासोबत इथे आलीसच कशी? अच्छा अच्छा, म्हणजे आता तुला माझ्यापेक्षा तू हो म्हणालीस ना त्याला? नाही अदू, काय नाही म्हणतेस? त्याच्या वागण्यावरून जाणवते ग, मला स्पष्ट जाणवतं. अदू अरे खरंच मी नाही हो म्हणाले. गोष्ट बोलू नकोस मेघना. त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय तू होकार दिल्याचा आनंद. कळतंय मला पूर्ण खात्री आहे तू त्याला हो म्हणाली आहेस. नाही अदू, मी खरंच नाही म्हणाली आहे. नाही 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 म्हणाली आहे मी. खरंच सांगते मी नाही म्हणाले. मी नाही म्हणाले. नाही म्हणाले मी. नाही. हॅलो, काय झालंय? कशाला नाही म्हणतेस? मेघना, तुला मला नाही म्हणायचंय का? स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी